आज दिवस तसा निवांत असतो आणि त्यामुळे जेवणाचा जास्त तामझामही नसतो, कारण आज सुट्टी आहे. ये बस बस, ओव्हर होते. तर मी कुठे होते? मी म्हणत होते की जास्त काम करायचं नसतं, म्हणून हा कंटाळा आल्यानंतर आयुष्याचं नाही हो, जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर करण्याचा पोट भरणारा आणि सोबतच चविष्ट असा युनिक कॉम्बिनेशन असणारा पदार्थ म्हणजे पोहे. तर थोडं का होईना आपल्याला ट्विस्ट हवंच असतं की नाही लाईफमध्ये, म्हणून थोडं ट्विस्ट असलेली रेसिपी शेअर करावी म्हटलं. मस्त कांदा मिरची चिरून झाली आणि टोमॅटो देखील. छान हिरवागार कढीपत्ता. हा हा, काय फोडणी लागते म्हणून सांगू. हा, कंटिन्यू करूयात. यात मऊ केलेला हिरवा वाटाणा तर सोने पे सुहागा. शेंगदाणे, कांदा, हिरवी मिरची आणि वाटाणा यात थोडं मीठ घालून भाजून घेतल्यानंतर टोमॅटोला उतरवलं. काय भन्नाट रंग आलाय बघा ना फोडणीला. यात पिवळ्या रंगाची कमतरता होती, जी हळदीने पूर्ण केली. की पोहे तर तयारच बसले होते या रंगांच्या रंगपंचमीमध्ये सहभागी व्हायला. मस्त एकत्र करून घेतल्यानंतर छान रंग आलाय पोह्यांना, पहा ना. मग काय, चहाची तयारी. गॅसवर चहाचं टोप मांडून त्यात पाणी, साखर आणि चहापत्ती घालून उकळवून घेऊन दूध घातलं. परफेक्ट रंग आला आहे चहाला. आणि अशा प्रकारे आपले रविवार स्पेशल चहा पोहे तयार आहेत. आईची फरमाईश होती, माझ्या हातचा गोडाचा शिरा खायचा होता तिला, त्यामुळे तिच्यासाठी बनवला आहे आणि तो देखील गूळ घालून. रेसिपी पुढच्या भागात शेअर करेन. आत्तासाठी एवढंच. आणि हो, चाललात कुठे? चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर कसं कळेल शिऱ्याची रेसिपी आलेली? त्यामुळे ते सबस्क्राईबचं बटन प्रेस करून घंटीचं बटन देखील दाबून टाका लगेचच, म्हणजे अशाच रेसिपीज पाहायला मिळतील.